आणि त्या दिवशी आपली 5 वासरं घेऊन एक आई आपली लेकरं घेऊन त्या घरात राहण्यासाठी जात असताना चौकात उभे केली लेकरं. धर्माला सांगितलं, बाळा सांभाळ आपल्या 4 भावांना, मी 2 मिनिटात काकाकडे जाऊन येतोय. काका झोपड्यात राहत होते पर्णकुटीत. हो, धृतराष्ट्र मृत्यू पावल्याच्या नंतर 1250 वाड्याचा मालक, 1250 वाड्याचा मालक, हो 1250 वाड्याचा मालक, पण झोपड्यात राहत होता 12 वर्षाच्या झोपड्यात. विरक्तातला आरूढ व्यक्ती, राजकारणातला 2 नंबरचा डॉन होते विदुर काका. राजकारणातले 2 नंबर. पृथ्वीवर जितके देश आहेत का, एकाही देशामध्ये विदुरासारखा 2 नंबरचा डॉन जन्माला आला नाही, ते विदुर काका होते. महाराज पंढरपुरातला मालक राजकारणातला 1 नंबरचा डॉन होता, पण विदुराला राजकारणातले पाडे विचारल्याशिवाय राजकारणातला पाऊल पुढे टाकत नव्हता. देवानं विदुराला राजकारण विचारावा, एवढा टोकाचा राजकारणी होता रमेशराव, एवढा टोकाचे. आणि त्या विदुर काकानी आपल्या भाऊजाईला एक प्रतिमा दिली. वहिनी साहेब, ह्या प्रतिमेचा विसर पडू देऊ नका, तुम्हाला चिंता नाही. पदरात ती प्रतिमा बांधली आणि लाक्षागृहात राहायला गेले. कोणाड्यात वस्त्र टाकलं, त्या वस्त्रावरती प्रतिमा अधिष्ठित केली आणि आपल्या बाकीच्या नित्य व्यवहाराला सुरुवात झाली. एका व्यक्तीनं प्रश्न केलता, घराला अग्नी लागल्यावर 11 सेकंदात जर घर जळत असेल तर मग कोणती स्वयंपाक कुठं करत असेल? प्रश्न गोड आहे, गोड प्रश्न आहे. महाराजाच्या नाकात वारं नाही घुसायला पाहिजे असं काही विचारल्यावर. घराला अग्नी लागल्यावर जर 11 सेकंदात घर पेटत असेल संतोष बुवा, तर मग स्वयंपाक कुठं करत होते? तर त्या घराला तळमजला होता. म्हणून राहत्या घराला वास्तुशास्त्रानुसार तळमजला निषेध असतो असं वास्तुशास्त्र सांगते, गिरगावकर सांगत नाहीत. आणि वास्तुशास्त्र काय गिरगावकराच्या घरातल्या लोकांनी लिहिलेलं नाही. तुम्हाला जरी पटत नसेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा. विठाला विठाला विठाला. नित्य त्या घरामध्ये भजनाचा वास. पहिला दिवस त्या घरामध्ये देवाचं अधिष्ठान प्राप्त केलं. स्वयंपाक आटपला, देवाला नैवेद्य ठेवला, आपल्या वासरांना जेव घातलं, स्वतः जेवण केलं. पहिली रात्र लेकरं तिथं झोपलेली आहेत, भिंतीला टेकन देऊन त्या प्रतिमेकडे पाहत होती, तुझा विसर न व्हावा. पहिला दिवस रात्रीचे मध्ये 1-1:30 वाजला. त्यावेळेला खिडकीतून पुरोचन नावाचा व्यक्ती पाहत होता, बाई जागी. पहिला दिवस त्याचा मातीत गेला. दुसऱ्या दिवशी कुंती जागते, तिसऱ्या दिवशी कुंती जागते, चौथ्या दिवशी कुंती जागते, 5व्या दिवशी कुंती जागते. दुर्योधनानं पुरोचन नावाच्या व्यक्तीला सांगितलं, बेटा आज सकाळी आमची चुलती, आज संध्याकाळी आमची चुलती आणि माझे 5 भाऊ जर वाडा जळून जर नाही मारलेस तर तुझा संसार जाळून टाकील. त्यानं सांगितलं, मालक मी रोज रात्री मध्यरात्री मशाल घेऊन वाडा पेटवायला जातो, पण बाई झोपतच नाही. बाई झोपत नाही. करत काय होती माहितीये? कोणाड्यात ठेवलेल्या प्रतिमेचं चिंतन करत होती, नित्य त्याच्याकडे पाहत होती, त्याचा विसरच पडू देत नव्हती. 6वा दिवस उजळला. 6व्या दिवशी कशीबशी जागली. 7व्या दिवशी कुंतीच्या लक्षात आलं, आजची रात्र आपण जागू शकत नाही. तुझा विसर न व्हावा. का मागतात तुकोबर आहे? कशा करता तुकोबर आहे? म्हणले, देवा फक्त तुझा विसर नाही झाला पाहिजे, एवढं देऊन टाक. 7व्या दिवशी सकाळी उठल्या, झोपायचा प्रश्नच नाही. उठली लेकरं, स्नान आटपली, नित्यकर्म आटपला, देवतार्चन सर्व आटपलं, स्वयंपाकाला लागल्या. कुंतीला 9 दाशा दिलत्या. 9 दाशा होत्या कुंतीच्या ताब्यात. 9. दुःख काय वाटलं, तुळशीला पाणी घालीत असताना कुंतीच्या लक्षात आलं, माझ्या 5 लेकराला आणि मला दुर्योधन जाळतोय, पण आमच्यामुळे ह्या 9 जणी मरू शकतात. 9 जणी मरू शकतात. कुंतीनं काय सांगितलं, आज देवाला नैवेद्य करायचा आहे, मी स्वतः स्वयंपाक करणार, आज तुम्हाला सुट्टी, आज तुम्ही सुट्टी, जा तुम्ही तुमच्या घरी, निघून जा. आणि त्या 9 जणीला काढून दिलं. महाराज कर्मनो गहनो गती 5 लेकरं घेऊन एक भिल्ल स्त्री कुंतीच्या वसरीत मुक्कामाला थांबली. 5 अपत्य, तिला सुद्धा 5 लेकरं होती. एक भिल्लाची स्त्री होती, सात्विक सदाचारी स्त्री होती, पुण्यशील स्त्री होती. आपल्या 5 लेकराला घेऊन आश्रया करता गावाच्या बाहेर बांधलेल्या लाक्षागृहाच्या पडवीमध्ये ती मुक्कामाला आहे, हे कुंती आई साहेबांना माहित नाही. त्या पडवीत ती आपली 5 लेकरं घेऊन झोपलेली.
9 दाशा मरू नये याच्या करता कुंतीनं परत केल्या. पुराण वाचीचा लक्षात येईल तुमच्या, घरी परत केल्या. पण कुंतीला माहित असतं ही बाई आपली 5 लेकर घेऊन थांबली, तर कुंतीनं पण सांगितलं असतं बाई इथं मुक्कामाला थांबू नको, राग आला तरी हरकत नाही, पण याच्या करता बोलली असती आमच्यामुळे ही जळू शकते. पण नियतीला जे मान्य आहे त्या गोष्टी होत असतात. सज्जनांनो, दुर्योधनाच्या लक्षात आलं पाहिजे होतं की 5 माणसांचे आणि एका बाईच्या अस्थी सापड्यात, त्या ती कुंती आणि पांडव संपलेत त्याला. मग हे 5 लेकर आणि ही भिल्ल स्त्री कोण असावा, त्याच्यासाठी एका पुराणातला दिलासा घ्या, ते राहू देतो मी. हे ऐकल्याच्या नंतर रिॲक्शन होईल, कारण सगळ्या गोळ्या एकट्या घेत नसतात. विठाला 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 विठाला. 7व्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये आटापिटानं सायासानं केलेला स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा. आता त्या स्वयंपाकाला एवढी फारशी काही किंमत राहिली नाही. पूर्वीच्या काळात गोड हे कमी खायला भेटत होतं, म्हणून सणाची इतकी आतुरतेनं वाट पाहत होते माणसं की त्या सणाच्या दिवशी पुरणपोळी खायला भेटेल, खीरपोळी खायला भेटेल, असं गोड पदार्थाच्या बाबतीत अशी जिज्ञासा होती, आवड होती. कारण जी ती गोष्ट मिळत नव्हती ना. जी गोष्ट कमी मिळती का तिच्यावर जास्त अपेक्षा. मेथीची भाजी सुरुवातीला 25 रुपयाला जुडी असली की जास्त खावा वाटती, आणि 5 रुपयाच्या 5 जुड्या असल्या की बाया चिरून वाळू घालतात वड्यात टाकायला. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग. वांगे 100 रुपये किलो असले की देठा सगळं चोखून खाते, आणि 5 रुपये किलो असले विषय नाही. कुठलीही गोष्ट, जी गोष्ट कमी मिळती का ती जास्त चित्तात असती. लहानपणी गोड गोष्टीला एवढी किंमत होती, एवढी. अहो, शिरा माणसं इतका ताटावर वाया जाऊ देत नव्हते, इतका एवढा. आता मोठाल्याच्या लग्नामध्ये कमरा इतकाले डस्टबिन बुंदीच्या लाडून आणि गुलाबजामुन भरतेत. म्हणजे ती मोठाली माणसं खराब करतेत नाही, त्यांच्या लग्नात जेवायला आलेली नालायक माणसं इतकी मस्ताडून गेली, माझ्या भाषेत सांगू का, इतकी माजून गेली. 2056 आपल्यासाठी वाईट येणार आहे. 2050 साल लिहून घ्या. माझं काय फार वय नाही, पण मी फार जुन्या लोकांची ग्रंथ वाचिणारा माणूस आहे. 2056 आपल्यासाठी वाईट येणार आहे. त्याच्यामध्ये पैशाची बंडल सापडतील, पण अन्नाचा दुष्काळ असेल. सज्जनांनो, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत, ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी साष्टांग दंडवत. आपण वारकरी प्रांतातले माणसं आहेत, जराशी जिज्ञासा अंतःकरणात ठेवा. अन्नावर एवढं मातू नका. जुन्या माणसाची एक मन आहे, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. आपण अन्नाच्या बाबतीत इतका अतिताईपणा करायलो, म्हणून या अतिताईपणाचा राग जर पंढरपुरातल्या मालकाला आला तर 2056 आपल्यासाठी बेकार येईल. हे येऊ नये सज्जनांनो. म्हणून बुटा चपला सगळं पाया पडतो. अन्नाच्या बाबतीत अंतःकरणात पाप येऊ देऊ नका. आपल्याला लागेल तेवढंच पात्रावर घ्या, जेणेकरून या पापाचे प्रसाद उद्या आपल्या चिल्या पाल्याला फेडण्यासाठी येऊ नये. याच्या करता जुन्या लोकांनी सुद्धा हे अंतःकरणात ठेवा. विठाला विठाला विठाला. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, देवाला नैवेद्य ठेवला. देवाला नैवेद्य ठेवत असताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितले नाही, कारण पोळ्या त्याला केल्याच नव्हत्या. कोणाला केलं त्या लक्षात घ्या. 5 लेकरं जेवायला बसली. 5 लेकरं जेवायला बसली. बेस कमी करा दादा. तुपाच्या वाट्या भरून ठेवल्या ती घ्यायला. धर्म, भीम आणि अर्जुन एको पण कमी. आणि दोघांना पुरणपोळ्या तुपात चुरून दिल्या. चुरून दिल्या. कोणाला माहिती? नकुल आणि सहदेवाला. कारण हे 3 कुंतीचे होते आणि 2 माद्रीचे होते. माद्री जात राहिली होती. कुंतीच्या लक्षात आलं, नियतीने आपल्याला मदत करावा, नियतीने म्हणावा, पोटच्या लेकरापेक्षा सवतीच्या लेकरावर जास्त प्रेम करती असं नियतीने म्हणावं, लोकांनी नाही म्हणावं. इतकी जिज्ञासा कुंतीच्या अंतःकरणात होती. 5 मुलांना गावरान तुपाचं भोजन दिलंय, पुरणपोळीचं. नकुलानं विचारलं, आई आज काही सण आहे?
हाच काही पर्व काळ आहे? भगवंताचा जन्मदिवस आहे? एखाद्या संतांचा जन्मदिवस आहे? नाही बाळा. मग का पुरणपोळ्या केल्यास ग? बाळा, आपल्या घरात मांडलेल्या कोनाड्यामध्ये एक प्रतिमा आहे, ती जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची प्रतिमा आहे. त्याला नैवेद्य केलाय. नैवेद्य त्याला केलाच नव्हता. सांगू तुम्हाला, संध्याकाळी पांडव झोपल्याच्या नंतर रात्रीचे 12 वाजले. आता मात्र डोळे झाकायला सुरुवात झाली, कारण 6 रात्र जागली होती. मुठीसारखे डोळे झाले, पापण्या मागं सरकलेल्या होत्या, डोळ्याच्या खोबणीतून बुबळ बाहेर आलेली होती. आणि कुंतीनं देवाला सांगितलं, देवा, अरे लेकरांना काय सांगू, याच्या करता तुला नैवेद्य केलाय असं सांगितलंय, माफ कर रे देवा, तुला नैवेद्य केला नाही, लेकरांना केलता. का? कारण आजची रात्र काळाची आहे, आणि या रात्रीतून जर नाही वाचले देवा, तर या लेकरांना गोड खाऊ घालण्याची संधी याच्यानंतर पुन्हा कधी येणार नाही. या हाताने चिमुकल्या बाळांना आपल्या हाताने गोड पदार्थ खाऊ घालावा, याच्याकरता पुरणपोळीचा स्वयंपाक केला रे देवा, पण नाव तुझं दाखविलंय, माफ कर. रात्रीचा 1 वाजलेला आहे. पुरोचन नावाचा व्यक्ती खिडकीपासून मशाल घेऊन गेला. कोणती आईसाहेब जागा येतात. आईसाहेबाच्या लक्षात आलं, अर्ध्या पाऊण तासात, 1 सव्वा दीड तासामध्ये आता आपल्याला झोप लागणार, आणि पुरोचन नावाचा व्यक्ती महालाला अग्नी लावणार. रात्रीच्या 1 वाजता उठली, कोनाड्यात ठेवलेल्या प्रतिमेपाशी गेली. देवा, आतापर्यंत तुला अंतकरणात ठेवलंय, तुझा विसर पडू दिला नाही. आता शक्य नाही रे देवा, आता शक्य नाही. देवा, मला नेलंच तर ने रे, त्याबद्दल दुमत नाही, माझी वासर वाचव रे देवा, या वंशाचे दीपक आहेत रे, माझ्या वासरांना वाचव रे देवा, वाचव माझ्या वासरांना. देवापाशी आपली व्यथा सांगितली. लेकरांच्या उशाला भिंतीला टेकन देऊन बसली. मनात काय आलं देव जाणे. 5 पैकी 2 चेहरे उघडली. धर्म भीम अर्जुनाचे चेहरे झाकलेली आहेत. नकुलाचा आणि सहदेवाचा चेहरा उघडा केला, आणि पुन्हा एकदा त्या प्रतिमेपाशी आली. देवा, मला आणि 5 लेकराला वाचवायला जर तुला जड जात असेल ना, मला आणि माझ्या 5 लेकराला वाचवायला तुला जड जात असेल ना देवा, तर याच्यातून सूट देते, मला मार. धर्म भीम अर्जुन मार, पाय धरते रे तुझे देवा, तुझ्या पायावर विनंती करते रे. नकुलाला आणि सहदेवाला मात्र मारू नकोस, दोघायला वाचव. साष्टांग प्रणिपात केला आणि भिंतीला टेकन देऊन बसली. शेवटचा प्रणाम केला. देवा, आता जागू शकत नाही, आतापर्यंत तुला स्मरणात ठेवलंय, विदुर काकांनी सांगितल्यानुसार तुझा विसर पडू दिला नाही, आता टाकणं शक्य नाही. डोळा लागला. कुंती आई साहेबाचा डोळा लागला. प्रतिमा पाहणं बंद झालं, आणि पुरोचन काही अंतरावर मशाल घेऊन येत होता. हे द्वारकेतल्या मालकाच्या लक्षात आलं, आता काही वेळाला जर पुरोचन पोचला आणि कुंती झोपलेली अशी जर कळालं, तर लाक्षागृहाला आग लावणार, आणि काही सेकंदात पांडव आणि कुंती जाणार. रात्रीच्या 1:30 पावणे 2 वाजता जागे झाले. जगाची मालकीन रुक्मिणी आई साहेब उठून बसल्या पायथ्याला. काय प्रभू? काही नाही. भालदार झोपदार जी, सुदर्शन घेऊन या. रात्रीच्या समयाला देवघरात सुदर्शन असायचं. ते सुदर्शन प्रभूच्या हातात दिलं, आणि जगाच्या मालकानं ते सुदर्शन बोटाला अडकिलं, आणि त्या सुदर्शनाला सांगितलं, अरे जिनं 7 रात्र जागून मला अंतकरणात ठेवले, मुठीसारखे डोळे झालेत रे, तिला आणि तिच्या वासरांना मारण्याचा प्रयत्न पुरोचन नावाचा व्यक्ती हस्तिनापूरच्या नालायक राजाच्या मुलाच्या सांगण्यानुसार करतो, गांधार देशाच्या हलकट राजाच्या सांगण्यानुसार करतो, जयद्रथासारखा मूर्ख व्यक्ती त्याच्या सांगण्यानुसार करतोय.
दुःशासनासारख्या दुर्जयी माणसाच्या म्हणण्यानुसार करतोय. पण लक्षात ठेव रे सुदर्शना, वाचो चक्रा मार के धरणी फोडी. लाखा जोर में पांडव बैठे, गुप्त आग लगाई, बिगरी किने बजाई नाथ मोरे, बिगरी किने बजाई. ते सुदर्शन सोडलं, ज्या ठिकाणी कुंती आणि पांडव आहे त्या ठिकाणी भुयार पडलं. नर्मदेच्या तीरावर पांडवांनी कुंती घेऊन गेले आणि लाक्षाग्रह जळालं. सकाळी दुर्योधनाच्या लक्षात आलं आपली काकी आणि आपले 5 भाऊ वारले, पण आस्ती कुठे येता? एका बाईच्या बांगड्या सापडल्या भाऊ, त्या भिल्ल स्त्रीच्या बांगड्या होत्या आणि 5 अपत्यांच्या अस्थी सापडल्या. लक्षात घेतल्या बांगड्या कुंतीच्या असावा आणि या 5 मुलांच्या अस्थी सापडल्या या पांडवांच्या असावा. बुजदिल दुर्योधनानं, नालायक दुर्योधनानं, निर्बुद्ध विचाराच्या दुर्योधनानं आपली चुलती आणि आपण भाऊ मृत्यू पावल्याच्या नंतर दिवाळी साजरी केली. या भारत देशातल्या 14 नालायकापैकी एक दुर्योधन नालायक होता. रक्ताच्या नात्यातली संपल्याच्या नंतर दिवाळी साजरी करतो इतका नालायक दुर्योधन होता. पण महाराज ती पांडव नव्हते, एका साध्या स्त्रीचे लेकर होते, एका गरीब स्त्रीच्या अस्थी होत्या, तिच्या बांगड्या होत्या, तिच्या बांगड्या होत्या. चला तिकडे पोचले. या मुद्द्यावर अभंगावर माझे तुकोबर आहे म्हणतात देवा. अरे ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही तो रातच्या झोप मोडून उठत नाही. रातच्या झोप मोडून मला फीस कमी करायची होती, शिकायला होतं. मी 7वी पर्यंतच शिकलो. आताची माझी परिस्थिती इचकू नका, मी मागची सांगतोय मागची. तर एका त्या फॉर्मवर सरपंचाचा शिक्का आणि सही लागते ते फीस माफ करण्यासाठी. त्याला कोणता फॉर्म म्हणते सांगता येईल का? एबीसी फॉर्म. वा वा. त्या फॉर्मवर सही घ्यायची. मग सकाळी सरपंचाच्या घरी गेलो तर 9 वाजलेले होते. 9 वाजता गेल्यावर सरपंचाची बायको लेंड्या झाडू लागली. 5-6 शेपुड्या होत्या लिंबाखाली बांधलेल्या आणि लेंड्या झाडू लागली. तर मी म्हणलं बाई दादाला बोलायचं. इतक्या सकाळी थुत्र घेऊन चालतात. 9ला सकाळ असती होय. झोपू गिपू देतात का नाही? काय गुत्त घेतलं गाव ते ना. आणि हिच्या नवऱ्याला एकच बूट, रात्री एक हार पिलता, दारापुढे एकच दिसू लागला. तर त्याची बायको इतकी आयटीत आलेली. 11 वाजता ही. तर 11 वाजता गेलो तर ते घरी नाही. संध्याकाळी गेलो. तर ते त्याचा दरुजा पुढून होतं, मागून भीतीला टकरा घेऊ लागलं. ए उघडणं दरुजा मागून भीतडाला. हो. तर ते काय शिका हाणणारे त्या टायमाला एबीसी फॉर्मवर. माझ्या लक्षात आलं आपला फॉर्म बी चुरगाळून टाकीन, याला सकाळी भेटू. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो. तर त्याच्या बायकोने इतकं धुन केलं. तिनं धुन केल्या. मी म्हणलं आपल्याला शिकायचंच नाही, इमानदारीनं शिकलोच नाही. इतका बिना आकली तिचा नवरा. तर त्या बाईनं मला इतकं धुन केलं, नकोच म्हणलं देवा आपल्याला 7वीच्या पुढे शिकायचंच नाही. ही इतकी धुन कायली तर पुढे शिकल्यावर कोणी धुन केल्यावर करावंच काय? माझे तुकोबर आहे म्हणतात देवा. गिरगावच्या बाळ्याला लेंड्या झाडणार बाईनं इतकं धुन केले, बुट हरपून येणाऱ्या नवऱ्याला ती उठीत नव्हती. हे सगळे कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे ते तुमच्या हातात हे देवा. आणि तू रात्री 1:30 वाजता उठून पांडवांना वाचिलस. काय गरज होती देवा तुला? त्या विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तुकोबरायच्या हृदयाला मिठी मारली आणि मानावर मान टाकली. तुकोबराय 7 रात्र जागून माझा विसर पडू दिला नाही. आणि ती पांडवांनी कुंती जळाली असती तर मला करुणेचा सागर नाव हे पुसून टाकलं असतं. दयेचा सागर, करुणेचा सागर हे नाव डांबरानं पुसून टाकलं असतं. मग ऐका देवा, तुमचा विसर न पडल्यामुळे जळत्या लाक्षागृहातून पांडवांनी कुंती वाचवता. ही तुमचा विसर न पडण्यात ताकद आहे. मग मला तरी दुसरं देताच कशाला? म्हणून पहिलं कडवं
देवा याच्या करता तुमचा विसर पडला नाही पाहिजे एवढं देऊन टाका. देऊन टाकलं. गंधमादन नावाचं एक वानर आहे. हे गंधमादन नावाचं वानर भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये झेंडा घ्यायचं काम करत होतं. धर्माची पताका झेंडा त्याच्या हातात होता. त्याचं नाव होतं गंधमादन नावाचं वानर. 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगोळ. तुकोबाराय का म्हणतात? हे का मागण्या मागतात? याचा पुरावा तुमच्या पुढे मांडतोय. तुम्हाला मान्य असेल घ्या, नसेल मान्य तुम्ही तुमचं ठरवा. कारण पुराणाला संप्रदायानं शिक्कामोर्तब केले. पाहावे पुराणी विचारून. माझे तुकोबाराय म्हणतात पुराणीचा रस गोड आहे. पुराण सांगते ते आपल्या संप्रदायाला मानावं लागते. त्या संप्रदायाच्या नावानं 2 टायमानं भाकरी खातोय. त्या संप्रदायाच्या विरोधात मला कसं बोलता येईल? तुम्ही मान्य करा न करा, तुम्ही व्यक्ती स्वतंत्र आहात. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. या सर्व वानरांच्या पुढे झेंडा घ्यायचं काम. एके दिवशी प्रभूंनी सांगितलं, 3रा दिवस युद्धाचा सुरू आहे. सकाळी दर्शन घेतलं. इतकं तापड होतो, इतकं तापड होतो, इतकं तापड होतो, इतकं तापड की बघताच सोय नाही. महाराज रावणाच्या पक्षातल्या एकाही माणसाच्या हाताने एकाही वानराचा मृत्यू नाही झाला.